एकंदरीत आळंदीची परिस्थिती पाहताच आज आपल्या या आळंदीला जी विळखा बसलेला आहे आणि वारकऱ्यांची जी दुरावस्था होती ती ती विश्वस्त यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे ती कशा पद्धतीची त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि काय काय या परिस्थितीला सामना करणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय परिस्थिती आहे आणि आता कशा पद्धतीचा सोहळा आपण चालू करणार? गेली 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीची जी इंद्रायणी नदी आहे ती ओसंडून वाहत आहे, दुथडी भरून वाहत आहे आणि आळंदीला जे काही कनेक्टिंग ब्रिजेस आहेत, 4 जे पूल आहेत ते पूल पाण्याखाली गेलेले आहेत. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. काल रात्रभर आम्ही पुलांवरनं पाणी किती ओसरलं आहे का, कारण पाऊस थोडासा काल कमी झाला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा रात्री घेतलेला आहे. 1-2 पुलांवरनं पाणी कमी झालेलं आहे, पण पुलांचं थोडंसं त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरली काही डिफेक्ट नाही ना आलेला, कारण पाण्याचा फोर्स हा जास्त होता. याचाही अभ्यास प्रशासन करतं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने जो काही निकाल देतील त्या दृष्टीने तो आम्ही समन्वयाने एकत्र बसून आज नेमकी पालखी कुठल्या मार्गाने उद्या मार्गस्थ करेल याच्यावरती थोड्याच वेळामध्ये संस्थांच्या बाजूने अधिकृत सूचना आपल्या सगळ्यांना देण्यात येतील. एकंदरीत पाहताच वारकरी मोठ्या प्रमाणात येत असतात, परंतु आपल्याला वारकरी कमी दिसतात. एकंदरीत काय सांगाल या? कारण आळंदीला येणारे सगळे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. वारकरी आधीच 1-2 दिवस येऊन थांबलेले असतात. त्या दृष्टिकोनातून आपण मध्ये आवाहनही केलं होतं की आळंदीला येणारे सगळे पूल बंद झाल्यामुळे आळंदीला यायची कोणी घाई करू नका. ठराविकच लोक जसं शक्य असेल तसं खूप लांबच्या मार्गाने या ठिकाणी यावं लागतंय. त्यामुळे अनेक लोकांनी त्या दृष्टिकोनातून आळंदीला त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन न येण्याचं ठरवलं. त्यामुळे थोडीशी गर्दी आज कमी आपल्याला दिसते. एकंदरीत पुलाचं आता काम चालू आहे, तर संध्याकाळपर्यंत तुम्ही ती खुला करणार आहेत की या वारकऱ्यांना कशा पद्धतीचं तुम्ही सांगणार? प्रशासन पुलाचं काम ते करतं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचं आता पुलाचं काम आणि पाऊस पण येतो आहे, त्यामुळे काम करताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी विघ्न येत आहेत. त्या दृष्टीने प्रशासन आणि तिथलं पोलीस प्रशासनसुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय असतं. त्या दृष्टीने त्यांचं जे काही काम कधी होतं आहे याचा रिपोर्ट ते आम्हाला थोड्याच वेळात देतील. नंतरनं आम्ही एकत्रित समन्वयाने बैठक घेऊन पुढचा निर्णय घेणार आहोत. वारकऱ्यांना काय आव्हान करणार आहे आता? पुढचं नियोजन कसं असेल? वारकऱ्यांना एवढंच आवाहन करतो, अजूनसुद्धा पाऊस थांबलेला नाही आहे. त्या दृष्टिकोनातून बाहेरसुद्धा खूप पाऊस आहे. अजूनसुद्धा पूल दुथडी भरून वाहत आहेत. एखाद दुसरा पूल जरी त्या दृष्टिकोनातून खुला झालेला असला तरीसुद्धा पुलाची स्थिती ही काय फार खूप चांगली असेल असं नाही, कारण 4-5 दिवस सातत्याने तो प्रवाह त्या पुलाच्या खांबांवरती आदळतो आहे. त्या दृष्टिकोनातून थोडी कमकुवतता पुलामध्ये येऊ शकते याची आपण संभावना नक्कीच आहे. त्यामुळे आपण जिथे आहात तिथे उत्तम पद्धतीने राहा, सुदृढ पद्धतीने राहा, शांत पद्धतीने तिथेच थांबा असं एक आवाहन करतो. आणि जे काय पुढच्या घटना घडणार आहेत त्या घटना आपण संस्थांचं जे फेसबुक पेज आहे किंवा इंस्टाग्रामचं पेज आहे आणि संस्थांचे जे व्हॉट्सअप चॅनल्स आहेत किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना वेळोवेळी त्या सूचना पुढच्या देणार आहोत. एकंदरीत पाहता असता आज परिस्थिती अशी झालेली आहे की पूल चालू होण्याची शक्यता कमीच अशी सांगण्यात येत आहे. तरी पण त्यांच्या ज्या पद्धतीचे शासकीय बैठकी झाल्याच्या नंतर ते डिसिजन घेईल असंही सांगण्यात येत आहे. सोमनाथ काळे, आळंदी.